साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज. 38 दिवसांच्या उपोषणानंतरही दखल नाही. महांतेश्वर कट्टीमनी यांचा 14 एप्रिलला मंत्रालयात आत्मदहनाचा इशारा. बेकायदेशीर प्रतिनियुक्ती रद्द करण्याची मागणी. निलंबनाविरोधातही लढा तीव्र. तालुक्यातील शिक्षकांच्या कथित बेकायदेशीर प्रतिनियुक्ती प्रकरणाला आता नाट्यमय वळण लागले असून मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष महांतेश्वर कट्टीमनी यांनी थेट आत्मदहनाचा इशारा दिला आहे. फेब्रुवारी 23, 2025 रोजीपासून मी या ठिकाणी उपोषणाला बसलो होतो. त्याचं कारण होतं विभागीय आयुक्तांचा अधिकार वापरून अक्कलकोटचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी यांनी HP शिक्षकांचे प्रतिनियुक्त केले होते. ते कधी 2024ला सप्टेंबरमध्ये. ते शिक्षकांना त्रासदायक ठरला, त्यामुळे शिक्षकांनी माझ्याकडे आले. मग मी माझ्या संघटनेचे लेटर पॅडवर तक्रारी दाखल केलो. त्या तक्रारीचा चौकशी केले तर आपले सदस्य समिती नेमून चौकशी केले. त्यामध्ये त्यांनी पुष्ट काढले आहे. मग त्या समितीचा अहवाल 16 जानेवारी 2025ला मान्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सोपवण्यात आले. तेव्हापासून जे फाईल आहे त्यांच्याकडे तिथंच राहिलं आहे. त्यांनी काय बाहेर सोडायला तयार नाहीत फाईल. मग त्यानंतर मी अनेक वेळा आंदोलन केलो, सगळं केलो, काही लक्ष द्यायलाच तयार नाही. आता मी 23 फेब्रुवारीपासून इथं उपोषण बसलो. आज 40 दिवस झाला. असं अधिकारी कुठला मुख्य कार्यकारी अधिकारीचा काही इकडं वळणसुद्धा बघितलेलं नाही. एवढं मागासवर्गीय आहे म्हणून तुम्ही असं करत आहात का? इथं काय जिल्हा परिषदेमध्ये हे चालू आहे का? असं जातीभेद चालू आहे का? ही एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. एक पत्रव्यवहार नाही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा, त्यांना पत्र देऊन मी उपोषण बसलो आहे. आणि शिक्षण अधिकारी तर कायच विचारू नका. रात्री 7:30 वाजता माणूस येतं इथं पत्र घेऊन उपोषणाला बसू नका, आम्ही ते निर्णय होईल तेव्हा देऊ, ते तुमचा निर्णय झालेले प्रत. रात्री 7:30 वाजता ही असला दिवसभर वेळ भेटत नाही यांना. मग त्यामुळं ही निर्णय नाही झाला. आता असं लोकांकडून म्हणजे कालच समजलं मला, ह्याच्यामध्ये अक्कलकोट राजकारणी यांचे सहभाग आहे, राजकारणी लोकांचा सहभाग आहे. तुम्ही काही केलं तरी किती दिवस उपोषण बसला तरी होणार नाही असं माझ्या कानावर आला. त्यासाठी मी आज इथं उपोषण समाप्त करत आहे. 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी मंत्रालयासमोर मी आत्मदहन करण्याचं ठरवलेलं आहे. त्याला सर्व कारणीभूत मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षण अधिकारी राहील.